फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या अतिशय महत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आय होप मित्रांनो फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजचे मागचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही तितक्याच आत्मविश्वासाने, तितक्याच कॉन्फिडन्सने आणि तेवढ्याच प्रामाणिकपणे पाहिले असतील, कुठेही स्किप न करता. तरच मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याची हिंमत ठेवा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण कॉन्फिडन्स नाही, आपण नॉलेज नाही, आपण फॉरेक्स मार्केट मध्ये बेसिक गोष्टींवरती चर्चा नाही करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केटमध्ये काम करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असणारी सायकोलॉजी ट्रेडिंग माइंडसेट याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजचे मागचे दोन्ही व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की आधी ते वॉच आउट करा. दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्याच्यानंतरच मित्रांनो या व्हिडिओमध्ये शिफ्ट व्हा, हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल बोलणार आहोत. आधी तर मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय हे आधी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर हा माइंडसेट कसा डेव्हलप करायचा याच्यासाठी हे समजून घेऊया. मी एक स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट सुद्धा दाखवणार आहे, त्याचा प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि रोज तो सकाळी उठल्यानंतर तो चार्ट बघायचा आहे. चार्ट काय किंवा कशा प्रकारे त्या चार्टवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काय नक्की त्या चार्टमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. त्याच्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हा तुमच्याच फायद्याचा आहे. फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतो. याचा अर्थ असा नाही की याची व्हॅल्यू नाहीये. याची व्हॅल्यू मित्रांनो मार्केटमध्ये 10-15 हजार रुपये नक्कीच तुमच्याकडून कुणी उकळू शकतं. पण माझा एक असा मोटिव्ह आहे, माझा एक असा मोटिवेशन आहे, माझा आत्मविश्वास आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यांनीच करिअर करता यावं आणि सगळ्यांना हे जमेल, नक्कीच जमेल आणि प्रत्येक मराठी माणूस ट्रेडिंग या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे. म्हणूनच मित्रांनो हा सगळा 8 तास तुमच्यासाठी सुरू आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मी जितकं मन लावून, मी जितकं कॉन्फिडंटने, मी जितकं आदराने तुमच्याशी सगळं माझ्याकडे असलेलं नॉलेज शेअर करतोय, तितकंच रिस्पेक्टफुली तुम्ही सुद्धा ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. ओके, स्वतःला आपण जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली मुद्द्यावरती बोलूया. सो मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय, तर मार्केटमध्ये आपण एंट्री केल्यानंतर, मार्केटचं हवं तेवढं नॉलेज घेतल्यानंतर, मार्केटमध्ये बऱ्यापैकी अनुभव केल्यानंतर काही रूल्स आपण स्वतःसाठी एक तयार करतो. जसं की लॉट साईज किती वापरायची, स्टॉप लॉस किती ठेवायचा आहे, ट्रेडिंग स्टॉप लॉस कशा पद्धतीने आपण यूज करतो, क्वांटिटी किती असली पाहिजे, किती प्रॉफिट बुक करायचा, रिस्क रिवॉर्ड किती ठेवायचा आहे, ओव्हर ट्रेडिंग पर्यंत म्हणजे नक्की दिवसाचे किती ट्रेड प्लॅन करायचे, किती लॉस झाल्यावर आपण ट्रेडिंग बंद करायचे, किती प्रॉफिट झाल्यावर बंद करायचे, किती दिवसानंतर आपल्याला लॉट साईज वाढवायचे, हे सगळं मित्रांनो आपण आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. त्याच्यामुळे मी म्हटलं ज्यांनी व्हिडिओ आधीचे बघितले नाहीत फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजचे दोन्ही व्हिडिओ, ते आधी पहिले कम्प्लिटली वॉच करा, त्याच्यानंतर त्या व्हिडिओवरती शिफ्ट व्हा, तेव्हाच तुम्हाला इथे जे काही मी डिस्कस करणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता राहिला प्रश्न, हे सगळं जेव्हा आपण शिकतो, हे सगळं जेव्हा आपण, हे सगळे रूल्स जेव्हा आपण क्रिएट करतो स्वतःसाठीच, हे इतरांसाठी नाही करत आहे. जे मी आता याच्या आधी 2 मिनिटं आधी जे काय बोललो ते सगळे रूल्स जे आपण स्वतःसाठीच क्रिएट केले, स्वतःसाठीच बनवलेत, हे रूल्स आपण किती फॉलो करतोय किंवा हे रूल्स आपण फॉलो करायला पाहिजेत, यालाच म्हणतात मित्रांनो ट्रेडिंग मध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट. की बाबा हे मला फॉलो करायचे तरच माझा इथे फायदा आहे, तरच मला हे करिअर म्हणून या गोष्टीवरती मी बघू शकतो. आणि मित्रांनो हे फॉलो करण्यासाठीच मित्रांनो आपल्याकडे पाहिजे ट्रेडिंग सायकोलॉजी. ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय, तर की इथे निर्णय तुमच्या नॉलेजने नाही होत, तुमच्या बुद्धीने नाही होत, तर तुमच्या मनाने होतात. सो मनाला एकदा हे पटवून द्यायचंय की बॉस हे केल्यानेच आपल्याला इथून फायदा होऊ शकतं. एकदा का त्याला कळलं की त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्याकडून जरी चुकी झाली तरी सुद्धा मित्रांनो तेच तुम्हाला परत त्या चुकीतून मार्ग दाखवतं. मला हे म्हणायचंय की सुरुवातीला आपण बघितलं आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये की तुम्हाला रूल्स फॉलो करायचे, अशा प्रकारे मार्केटमध्ये काम करायचं. बट एकदा का मार्केटमधून तुम्ही कन्सिस्टन्सी प्रॉफिट करायला सुरुवात केली, तुमचा ट्रेडिंग सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट एकदा का पॉझिटिव्ह तयार झाला, त्याच्यानंतर मित्रांनो ट्रेडिंग करताना तुमच्याकडून नकळतपणे जरी चुकी झाली ना, तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. किंवा तुम्ही मुद्दामून जरी चुकी करायचा प्रयत्न केला ना, तर तुमची जी ट्रेडिंग सायकोलॉजी आहे ना त्या चुकांवरती पांघरून घालतं. इव्हन त्या चुकांमधून तुम्हाला एक मार्ग दाखवतोय. फॉर एक्झाम्पल मी परत एकदा या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं गाडीचं, की आपल्याला ए पासून बी पर्यंत जायचंय आणि एकदा का तुम्ही ठरवलं ए पासून बी पर्यंत जायचंय, हा माझा रूट आहे, एवढं मला फ्यूल लागणार आहे, ही माझ्याकडे गाडी. एकदा का तुमचं हे सगळं ठरलं त्यानुसार तुम्ही तिकडे रोज तुम्हाला ए पासून बी पर्यंत जायचंय. ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे तुमच्या बुद्धीने नाही, तुमच्या
नॉलेजने नाही, तर तुमच्या मनातून जिथे सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये डेव्हलप केल्या जातात, सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात, यालाच म्हणतात मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेडिंग सायकोलॉजी. एकदा का तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग झाली, त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही चुकून किंवा नकळतपणे चुकून कधी किती चुका केल्यात ना, तरी सुद्धा मित्रांनो त्या चुका तुमच्यासाठी माफ केल्या जातात. या माफ मी करत नाही किंवा इथे तिसरा व्यक्ती करत नाही, इथे तुमचा कुणीही गुरु नाही. तुमची जी सायकोलॉजी आहे ना, त्या सायकोलॉजीमुळेच तुमच्या त्या चुकांवरती पांघरून घातलं जाते. म्हणून सुरुवातीला तुम्हाला चुका करायच्यात का, तर तुम्हाला त्या चुकांना अजिबात माफी नाही. तुम्हाला त्या चुकांची भरपाई म्हणून तुमच्याकडे असलेले पैसे मार्केटला द्यावे लागतात. ओके, बट एकदा का तुम्ही ट्रेडिंग सायकोलॉजी तुमची स्ट्रॉंग झाली, मार्केटमध्ये स्ट्रॉंग माइंडसेटने तुम्ही काम करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर तुमच्याकडून अचानक एखादा ट्रेड तुमच्याकडून होल्ड राहिला किंवा क्वांटिटी तुमची वाढली, अचानकपणे कुठेही क्लिक होऊन काही समजा एखाद्या दुसऱ्या पेअर्स मध्ये समजा तुम्ही रेग्युलर BTC गोल्ड मध्ये ट्रेड करताय, इथेरियम मध्ये एका दिवशी तुमचा ट्रेड प्लॅन झाला, तरी सुद्धा मित्रांनो तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर तिकडे फक्त हेच दिसेल, एंट्री कुठे करू, एक्झिट कुठे करू, क्वांटिटी वाढू की कमी करू, स्टॉप लॉस घेऊ की स्टॉप लॉस ट्रेड करू, या गोष्टी तुमच्याकडून फॉलो होतील. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय मला, तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग झाली ना, त्याच्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सगळं जे मॅनेज होणार आहे ते तुमच्या मनातून होणार आहे, आतून होणार आहे. तुमचं जे आपण एक म्हणतो ना, एक तो सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून या सगळ्या गोष्टी फॉलो होणार आहेत, सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल येणार आहे. म्हणून सुरुवातीला जरी तुमच्याकडून चुका होत असतील तरी सुद्धा मित्रांनो, एकदा का ट्रेडिंग सायकोलॉजी एकदा तुमची स्ट्रॉंग झाल्यानंतर जर तुमच्याकडून चुकी झाली तरी त्या चुकांना पूर्णपणे इकडे माफ केलं जातं तुमच्या स्वतःकडून. ओके, सो आता मी तुम्हाला एक स्क्रीनवरती चार्ट दाखवतोय. हा चार्टचा स्क्रीनशॉट प्रत्येकाने घ्या, कारण की ट्रेडिंग सायकोलॉजी दुसरं तिसरं काही नसून जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल ना, हीच आहे ट्रेडिंग सायकोलॉजी. हे एवढं जरी तुम्हाला कळलं ना मित्रांनो, पूर्ण मार्केट तुम्हाला कळलं मी असं समजेल. आणि ट्रेडिंग मधून पैसे कमवण्यासाठी, मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी इतर दुसऱ्या कुणाचाही व्हिडिओ, कुणाचाही कोर्स, कुणाचाही वेबिनार, कुणाचाही सेमिनारला तुम्हाला जायची गरज नाही, कुणाचाही अल्गो बाय करायची गरज नाही, कुणाच्याही कुठल्याही सेटअप वरती काम करायची गरज नाही. कारण तुमच्याकडे आता बेसिक नॉलेज आले, तुमच्याकडे माझा सेटअप पण पोहोचले, ऑलमोस्ट सगळ्यांकडे पोहोचेल. ज्यांनी अकाउंट ओपन केले प्रत्येकाकडे सेटअप शेअर होऊन फ्री ऑफ कॉस्ट, लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. अकाउंट ओपन करा, फंड ऍड करा, स्क्रीनशॉट सेंड करा, टीम कडून तुम्हाला सेटअपचा पूर्ण प्रोसेस सांगितली जाईल, कशा प्रकारे तुम्ही तो सेटअप तुमच्या ट्रेडिंगच्या फ्री प्लॅटफॉर्म वरती अप्लाय करू शकता. ओके, सो राहिला प्रश्न तुमची सायकोलॉजी, ती सुद्धा तुमची या व्हिडिओ मधून तुमची ऑलमोस्ट कव्हर होईल. एकदा का तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये एकदा फिट केल्या, एकदा का तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकच करायचं काय, जसं या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीज मध्ये आपण पहिल्याच व्हिडिओ मध्ये बघितलं की तुमची कार घ्यायची A पासून B पर्यंत जायचं. म्हणजे काय करायचं, रोज उठायचे, सेटअप वरती बघायचं, बाय साईड सेल साईड सिग्नल मिळालाय, एंट्री घ्यायची, एक्झिट, स्टॉप लॉस, एक्झिट, टार्गेट, एक्झिट, कसं करायचंय. आणि हे सगळं करत असताना तुमची एकदा ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग झाली, कधीतरी तुमच्याकडून चुकून क्वांटिटी वाढली, चुकून एखाद्या वेगळ्या इंडेक्स मध्ये, वेगळ्या पेअर्स मध्ये तुमचा ट्रेड प्लॅन झाला, वेगळ्या ब्रोकर्स मध्ये ट्रेड प्लॅन झाला, किंवा तुम्ही जाणून बुजून दुसऱ्या कुठल्या अजून एखाद्या पेअर्स मध्ये ट्रेडिंग केली, क्वांटिटी वाढवून ट्रेडिंग केली, स्टॉप लॉस मोठा घेतला, तरी सुद्धा तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजीमुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या माफ होणार आहेत. ओके, सो चार्ट वरती एकदा फोकस करा, एकदा हा चार्ट बघा. चार्ट बघितल्यानंतर ऑलमोस्ट तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. सो इथे बघा मित्रांनो, मी वरती लिहिले ट्रेडिंग मध्ये सायकोलॉजी किती महत्वाची आहे. तुमचं ज्ञान, तुमची स्ट्रॅटेजी, टूल्स किती चांगलं असलं तरी योग्य सायकोलॉजी नसल्यास तुम्ही सातत्याने प्रॉफिट करू शकत नाही. हे मित्रांनो खूप गोल्डन रूल्स आहेत तुमच्यासाठी. हे पैसे देऊन सुद्धा बरेच वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही मिळत. बऱ्याचशा कोर्सेस मध्ये या गोष्टी नाही सांगितल्या जातात. अजून एक महत्वाची लाईन जी की तुम्हाला खरं तर लिहून ठेवायला पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये, ती म्हणजे मार्केट तुम्हाला पैसे कमवून देत नाही, कधीच नाही. मार्केट मधून तुम्हाला पैसे मिळतात, मार्केट कमवून देत नाही, हे पहिले लक्षात घ्या. सायकोलॉजी तुम्हाला पैसे कमवून देते. काय म्हटलं मी, मार्केट तुम्हाला कधीच पैसे कमवून देत नाही, मार्केटमधून तुम्हाला पैसे मिळतात. कारण की बाहेर सेलर सगळे मार्केटमध्येच आहेत, मार्केटमधून तुम्हाला पैसे मिळतात, ते मार्केट तुम्हाला कमवून देत नाही. बट तुमची जर सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल तर सायकोलॉजी तुम्हाला पैसे कमवून देते. आणि प्रत्येक सायकोलॉजीचा प्रत्येक स्टेप मी तुम्हाला या चार्टवरती तुम्हाला दिसेल, स्क्रीनवरती बघा. तुमचं ज्ञान, स्ट्रॅटेजी टूल किती चांगलं असेल, स्ट्रॅटेजी टूल्स म्हणजे काय, जो आपण सेटअप वापरतोय तो. ओके, सायकोलॉजी नसल्यास तुम्ही सातत्याने प्रॉफिट करू शकत नाही. ओके, सायकोलॉजी म्हणजे काय, ट्रेडिंग करताना आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे, भावनांवर मात करणे आणि शिस्तबद्ध निर्णय घेणे म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी. जे की मी सुरुवातीला सांगितलं, ट्रेडिंग मध्ये जे काय आपण रूल्स ठरवलेत की हे मला फॉलो करायचे, हे रूल्स फॉलो करणे म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी. सायकोलॉजी का महत्वाची आहे याची कारण बघा खाली मी दिलेत. योग्य निर्णय घेण्यासाठी,
मन शांत आणि स्थिर असणं आवश्यक आहे. सायकोलॉजी म्हणून महत्वाचे. भावनांवर नियंत्रण नसेल म्हणजे तुमच्या इमोशन्सवरती जर नियंत्रण नसेल तर लॉस मित्रांनो तुमचे हमखास वाढतात. इथेच मित्रांनो ओव्हर ट्रेडिंगचा जन्म होतो. ओव्हर ट्रेडिंग का होते? तुमच्या इमोशनवरती तुमचा कंट्रोल नाहीये. डिसिप्लिन आणि पेशन्स ठेवल्याने कन्सिस्टन्सी मिळते, हे पण तितकंच खरं आहे. मार्केट नेहमी बदलतं पण स्थिर मन तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत टिकून ठेवतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका सेटअपवरती काम करताय, आज तुमचा लॉस झाला, उद्या लॉस झाला, परवा लॉस झाला, पण एक दिवस असा आहे 1:10 1:15 तुम्ही टार्गेट तुम्ही घेऊ शकता. कधी? जर तुमचं इमोशन्स वरती कंट्रोल असेल तर, तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल तर, तुम्ही त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह माइंडसेटनी बघायचा प्रयत्न केला तर. आणि हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा मित्रांनो तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी ही तुमची स्ट्रॉंग होईल, तुमच्यामध्ये ती बिल्ड होईल. भावनांवर नियंत्रण, भीती, लालच, राग, उतावळपणा यावर नियंत्रण ठेवा. भावनांवर नियंत्रण म्हणजे काय? तर जेव्हा एंट्री घेतो तेव्हा आपल्याला भीती येते, म्हणजे घाबरतो आपण की माझे पैसे लॉस तर होणार नाहीत ना वगैरे वगैरे. शिस्त, डिसिप्लिन म्हणजे काय? प्लॅन नुसार ट्रेड करा, रेग्युलेशन्स पाळा. थोडक्यात मी सांगितलंय सेटअप वरती दोनच नावं तुम्हाला बघायचे, बाय आणि सेल. स्टॉप लॉस बघायचा आहे आणि तुम्हाला 1:1 आधी तुम्हाला कॅरी करायचं, त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेड करायचं, जे की आपण या सिरीजच्या व्हिडिओ नंबर 2 मध्ये बघितले. जर व्हिडिओ नसेल बघितला, विदाउट स्किप परत तो व्हिडिओ बघा. पेशन्स म्हणजे काय? योग्य सेटअप आणि योग्य वेळेची वाट पहा. सेटअप तर तुमच्या ट्रेडिंगच्या फ्री प्लॅटफॉर्म ऑलरेडी अप्लाय झालाय. तुम्हाला आता काय करायचं? फक्त एंट्री आणि एक्झिटची वाट बघायची. ओके, लालच टाळा. एंट्री आणि एक्झिटची म्हणतोय मी, एंट्रीची सुद्धा मार्केटमध्ये वाट बघावी लागते, फक्त एक्झिटची नाही. असं नाही की तुम्ही सिस्टम ओपन केली लगेच तुम्हाला एंट्री घ्यायची. नो, तुम्हाला जोपर्यंत एंट्री दिसत नाहीये, प्रॉपर बाय सेल सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत वेट करायचंय. कधी कधी तुम्ही 5 मिनिटं वेट कराल, कधी कधी 2 तास सुद्धा तुम्हाला वेट करावा लागू शकतो, कारण की ऑलरेडी आपल्या सेटअपवरती जो सिग्नल मिळालेला असेल ना, त्याच्यावरती ते ट्रेड कंटिन्यू रन होत राहतो. 1:15 1:20 25% पर्यंत तो जातो. ओके, लालच टाळा. ज्याचे काय तर जास्त पण प्रॉफिटची अपेक्षा नाही ठेवायची, म्हणून याच्याकडे आपण एक योग्य ऑप्शन वापरला, तो म्हणजे ट्रेडिंग स्टॉप लॉस. प्रत्येक कॅन्डलचा हाय लो तुमचा ट्रेडिंग स्टॉप लॉस असेल. जर तुम्ही बाइंग साईडला एंट्री करताय, त्याच कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असेल, त्याच्यानंतर प्रत्येक कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस होईल. जर तुम्ही सेलिंग साईडला एंट्री करताय, तर प्रत्येक कॅन्डलचा हाय तुमचा स्टॉप लॉस असेल. हे मित्रांनो आपण याच फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या व्हिडिओ नंबर 2 मध्ये बघितलंय, की ते पूर्ण कन्सेप्ट मी तुमच्यासोबत क्लिअर केली. भीतीवर मात करा. लॉसच्या भीतीने चांगले ट्रेड मिस होतात. म्हणजे काय? एक ट्रेड तुम्ही घेतलाय, ऑलरेडी तुम्ही प्रॉफिट मध्ये, दुसरा ट्रेड घेतला तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट मध्ये, परत तुम्हाला भीती वाटते की आता परत, म्हणजे भीती इन द सेन्स काय माहिती का? परत या ट्रेड मध्ये पण प्रॉफिट होईल, या ट्रेड मध्ये पण लॉस होईल का, परत एवढे मी कमवले परत याच्यामध्ये घेऊ का? हे म्हणजे तुमचं काय होतं ना, तुम्ही फिक्स, तुम्ही तुमची क्वांटिटी किंवा तुमचे ट्रेड क्वांटिटी ज्याला म्हणूया आपण, ते तुम्ही फिक्स नाही ठेवले. तुम्ही पहिले तर फिक्स ठेवा तुमची क्वांटिटी, तुमचा ट्रेड क्वांटिटी. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 2 ट्रेड घ्यायचे, 4 करायचे, 5 घ्यायचे, 30 करायचे. लॉस स्वीकारा. जसं मी याच फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की ट्रेडिंग हा पूर्णपणे गेम आहे प्रोबॅबिलिटीचा. त्याच्यामुळे जर एखाद्या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस होते, तर तो लॉस हा ट्रेडिंगचा भाग आहे, तो स्वीकारा, त्याच्यातून शिका इन द सेन्स काय, की मी फक्त ज्या कॅन्डलला एंट्री घेतली त्याच कॅन्डलला बाहेर पडलो का, हेच शिकायचंय. शिका म्हणजे काय? मागचे चार्ट वगैरे बघायची गरज नाहीये तुम्हाला. इगो बाजूला ठेवा. बघा, इगो कुठला म्हटलं मी, माझा लॉस झालाय, माझाच का लॉस होतोय, एवढाच का लॉस झाला, मी तर एवढे मागचे 3-4 कंटिन्यू प्रॉफिट केला, आजच का लॉस झाला, याला इगो म्हणतात. मार्केट बरोबर वाद घालायचा नाहीये. चुकी झाली तर मान्य करा. आता चुकी झाल्यावर मान्य तुम्ही कधी कराल? जर तुमच्या ते मी जी लाईन दिली ना तुम्हाला, की ट्रेडिंग हा प्रोबॅबिलिटीचा पूर्ण खेळ आहे, ही लाईन जर तुम्हाला जर तुमच्या लक्षात राहिली, तर तुम्ही मार्केट मधून कधी वाद तर घालणार नाहीत आणि तुम्ही जी झालेली तुमची मिस्टेक आहे, चुकी आहे, तुम्ही ती ऍक्सेप्ट कराल. कन्सिस्टन्सी ठेवा. लॉस असू दे, प्रॉफिट असू दे, तुम्हाला कन्सिस्टन्सी मार्केटमध्ये काम करायचंय. लहान प्रॉफिटने मोठं यश मिळतं. म्हणून मी म्हटलं ना, सुरुवातीला तुम्हाला फक्त, तर मार्केटला तुम्ही 2 रुपये देताय, तर 2 रुपये प्रॉफिट ठेवायची अपेक्षा ठेवा. जेव्हा तुम्ही लहान प्रॉफिट्स येणार ना मार्केटकडून, ते तुम्ही एक आतमध्ये सेलिब्रेशन होणार तुमचं, तुम्हाला एक आतून एक मोटिवेशन मिळेल. आणि हेच मोटिवेशन मित्रांनो नंतर तुम्हाला पुढे 1:10 1:15 अशा प्रकारचे ट्रेड होल्ड करण्यासाठी मदत करेल. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन, चार्ट, सेटअप, प्लॅन यावर पूर्ण लक्ष ठेवा. म्हणजे काय? आपला ट्रेडिंग मध्ये जो सेटअप आहे, तो सेटअप इन द सेन्स बाय आणि सेलचा सिग्नल ऍक्टिव्हेट झालाय का? प्लॅन म्हणजे काय? जे आपण ठरवलंय की या कॅन्डलला एंट्री, याच कॅन्डलचा लो, माझा स्टॉप लॉस, ते मी फॉलो करतोय का? आणि नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त ट्रेडिंगवर नाही, तुमच्या ओव्हरऑल पूर्ण आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, तेच पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. नेहमी निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. म्हणून मी म्हटलं, फॉरेक्स ट्रेडिंग जे कोणी शिकणार आहेत किंवा ज्यांची शिकण्याची इच्छा आहे, असं तुमचा मित्र परिवार, तुमचे नातेवाईक मंडळी, जे कोणी तुमच्या ग्रुपमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल इंटरेस्टेड आहेत, त्यांना सगळ्यांना हे
फॉरेक्स ट्रेडिंगचे तिन्ही व्हिडिओ शेअर करा, ही पूर्ण सिरीज त्यांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा याच्यातून बरंच काहीतरी शिकतील, बरंच इन द सेन्स सगळी ट्रेडिंगच शिकतील आणि नंतर तुमचे आणि त्यांचे सगळ्यांची ट्रेडिंग बद्दलच डिस्कशन होईल. त्याच्याने काय होईल, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतील. तुमच्या प्रत्येक वेळी तुम्ही मार्केट बद्दल काही ना काही पॉझिटिव्ह बोलाल, प्रत्येक वेळी तुम्ही आपल्या सेटअप बद्दल बोलाल, प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी मार्केटमधून शिकण्याचा प्रयत्न कराल आणि हीच गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक करिअर म्हणून घडू शकते. हीच गोष्ट मित्रांनो तुम्हाला पुढच्या तुमच्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप मदत करू शकते. आय होप मित्रांनो फॉरेक्स ट्रेडिंगच्या तिन्ही सिरीज मध्ये जे काही मी तुम्हाला सांगितले हे सगळं तुम्ही विदाउट स्किप करेपर्यंत सगळे तिन्ही व्हिडिओ वॉच केलेत. या व्हिडिओमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट आपण ट्रेडिंग सायकोलॉजी कव्हर केली. हे सगळं मित्रांनो जसंच्या तसं सांगितलंय ना, हे अगदी तुमच्या बाबतीत सुद्धा तसंच होईल का? 19-20 इकडे तिकडे होऊ शकतं, बट काही गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील, काही गोष्टी तुम्हाला कळायच्या राहिल्या असतील, काही गोष्टी मला तुम्हाला नीट समजावून सांगता आल्या नसतील किंवा काही गोष्टींसाठी तुम्ही स्वतः तयार नसाल. काही जरी असेल ना, अगदी तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमचा लहान भाऊ, तुमचा मोठा भाऊ, जे काही समजताय तुम्ही समजून मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नक्कीच त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. ओके, आय होप तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा इथपर्यंत कुठे स्किप न करता पाहिलाय. जर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पाहिलाय तर ऑलमोस्ट ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल सगळे कन्फ्युजन तुमचे इथे क्लिअर झाले असतील. तरी सुद्धा काही डाऊट्स असतील जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. बाकी मित्रांनो मी व्हिडिओच्या शेवटी एवढंच म्हणेन, ट्रेडिंग ही मित्रांनो प्रत्येक मराठी माणसासाठी खूपच गरजेची गोष्ट झाली. आता मी तुम्हाला एवढंच म्हणेन, ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे, होता आणि हा नेहमीच राहील. तुम्हाला परत एकदा माझी रिक्वेस्ट आहे, ट्रेडिंग करत असताना काही कन्फ्युजन असेल अगदी लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला शेअर करू शकता. मी नक्की त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. आय होप मित्रांनो या फॉरेक्स ट्रेडिंगच्या तिन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. ऑलमोस्ट तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील आणि याच कन्सेप्टला घेऊन मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करा. त्या संपूर्ण प्रवासाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.